ज्या मतदारसंघांमध्ये त्यांना असा एक पर्याय दिसला की इथं डाव्या पक्षांचा किंवा काँग्रेसचा उमेदवार म्हणजे मुस्लिम मतदारांना असं दिसलं की हा प्रबळ होऊ शकतो, तिथं त्यांनी ममतांची साथ सोडली आणि ते या दोन पक्षांकडे गेले. तर हे आता मी म्हणजे हे आणखीन जास्त सखोल बघायला पाहिजे, पण हे जे 10 मतदारसंघांमध्ये दिसलं त्यावरून पोलरायझेशन मुस्लिमांचं ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जींना अपेक्षित होतं तसं ते तिथं झालं नाही. आणि त्यांच्या पराभवाची जी अनेक कारणं असतील त्यातलं हे एक प्रमुख कारण असू शकेल असं मला वाटतं. हिंदूंच्या मतांचं पोलरायझेशन भाजपच्या कडं यशस्वीपणानं झालं, भाजपला त्यात यश आलं, पण मुस्लिमांचं त्या पद्धतीनं ध्रुवीकरण करण्यामध्ये ममता बॅनर्जींना यावेळेला यश आलं नाही. त्याचं एक महत्वाचं कारण हेही असू शकतं की गेल्या 5 वर्षांमध्ये किंवा आपण म्हणू की त्यांच्या गेल्या 15 वर्षांच्या कार्यकाळामधली अँटी इन्कम्पन्सी, तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणानं उडालेला बोजवारा आणि त्यांच्याबद्दलचं असलेला की ते तुष्टीकरणाचं राजकारण करतात हात असलेला आरोप, हे आहेत कारण मुख्य वेगळी. पण ध्रुवीकरण त्यांना अपेक्षित होऊ शकलं नाही, हे एक कारण असू शकतं असं मला वाटतं. नक्कीच मला असं वाटतं की या चर्चेमध्ये आपण पुढे जाऊया, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. आणखीनही काही ट्रेंड्स असे हळूहळू आपल्याला या चर्चेतून उलगडता येतील. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.